पाहतोय की ज्या प्रकारे पाहतोय आपण पहिल्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्या दिवशी एक दिवसाची जी आहे ती फक्त मुदत दिलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते मुदतवाढ करण्यात आलेली होती। मात्र 29 तारखेनंतर कुठल्या प्रकारची मुदतवाढ दिलेली नाही असं थेट जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं कोर्टाचे निर्देश यावरती किंवा कोर्टाचा निर्णय नेमका काय होतोय, कारण आपण पाहतोय का जर निर्णय होत असताना जर राज्य सरकारने ही परवानगी वाढवून दिलेली नसेल, मात्र आमरण उपोषण जे आहे ते आझाद मैदानामध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता कोर्ट याच्यावरती काय नेमकं म्हणतंय हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये संपूर्णपणे निकाल येणं अपेक्षित आहे आणि त्याच्या आधीच पाहतोय आपण का मोठ्या प्रमाणावरती कोर्ट परिसरामध्ये जे काही मराठा आरक्षणासाठी आलेले आंदोलक जे आहे ते जमलेले आहेत। कोर्टाच्या निकालाची जी आहे ते वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी आपण पाहतोय की CSMT परिसर असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, आता हायकोर्टाच्या आसपास सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे आता राज्य सरकारने ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत, जे काही पुरावे दिलेले आहे त्याच्या आधारे आता कोर्टाने संपूर्णपणे त्यांची बाजू मांडून ऐकून घेतलेली आहे आणि त्यामुळे आता नेमकं कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण पाहतोय की एक प्रकारचे जे आहे ती मुंबईमध्ये मुंबई जे आहे ती विस्कळीत होताना पाहायला मिळते। रेल रोको सुद्धा झालेला होता, अत्यावश्यक सेवा सुद्धा काही प्रमाणामध्ये कोलमडून पडलेल्या होत्या। साऊथ मुंबईमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाची कार्यालय आहेत, त्या कार्यालयापर्यंत सुद्धा अनेक कर्मचारी अधिकारी असतील किंवा संबंधित व्यक्ती ज्या आहेत त्या पोहोचू शकलेल्या नव्हता। त्याचा फटका सुद्धा बसलेला होता। खरं तर कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण गणपती उत्सव आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। आपण पाहतोय का पुन्हा एकदा अपडेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। केवळ निश्चित करण्यात आलेल्या आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी आहे, केवळ 9 ते 6 पर्यंत ही परवानगी आहे आणि त्यानंतर खाली करणं बंधनकारक आहे। आमरण उपोषणाला कुठल्या प्रकारची जी आहे ती परवानगी दिलेली नाही असं जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये पाहतोय आपण की यामध्ये पुन्हा एकदा जे आहे ते आझाद मैदान पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा माहिती दिलेली आहे की अटी शर्तींचं जे आहे ते उल्लंघन झालंय। हे आपण पाहतोय की आझाद मैदान पोलिसांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडलेली आहे, कारण आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण भाग जो आहे तो आझाद मैदान पोलिसांकडे येतो आणि त्यांनी थेट सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामध्ये अटी व शर्तींचा पूर्णपणे भंग झालेला आहे अशी माहिती पोलिसांनी सुद्धा न्यायालयात दिलेली आहे। त्यामुळे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आंदोलनावरती जे आहे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे, कारण आंदोलनाची मागितलेली परवानगी, त्यावेळी दिलेलं हमीपत्र असेल आणि प्रत्यक्षात आंदोलन सुरू झाल्यानंतरची जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा असतील किंवा अगदी राज्य सरकारच्या वतीने जे आहे ती भूमिका मांडलेली आहे। कुठतरी याचे पुरावे सुद्धा जे आहे ते दिलेले होते। त्यामुळे आता न्यायालयाकडनं यावरती नेमकं काय निर्देश येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय की यामध्ये सगळ्याच यंत्रणांनी आपली बाजू मांडलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते यांनी सुद्धा या ठिकाणी आपली बाजू मांडलेली होती। राज्याच्या वतीनं महाधिवक्ता यांनी सुद्धा बाजू मांडलेली होती आणि कायदा व सुव्यवस्था प्रश्न संदर्भामध्ये जे काही आझाद मैदानामध्ये अटी व शर्ती आहे त्यांच्या नियमाचं पालन केलं की नाही या संदर्भात सुद्धा आझाद मैदान पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकूणच पाहिलं तर आपण ही सगळी माहिती देत असताना काही फोटोज, काही व्हिडिओ सुद्धा दिलेले होते आणि न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे। त्यामुळे या आंदोलनावरती जे आहे ते काही प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नियमांचं उल्लंघन झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं, मात्र त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला। पोलिसांनी याच व्हिडिओचं चित्रीकरण केलेलं आहे। आपण पाहतोय का ज्यावेळी संपूर्णपणे ही जी परवानगी आहे ती मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांच्याकडे होती आणि नियमांचं उल्लंघन होतंय हे मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना जे आहे ते पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेलं होतं। त्या प्रकारची नोटीस सुद्धा पोलिसांनी त्यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि याचं संपूर्ण जे आहे ते चित्रीकरण जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा पुरावे